आसमानी सुलतानी संकटावर मात करून शेतकरी शेतात पेरणी करतो, एका दाण्याचे 1000 दाणे करतो आणि ते देखील या ठिकाणी उगवत नाही, अशी परिस्थिती जी आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांवर या ठिकाणी आलेली आहे. आपण एका शेतामध्ये आहोत. या ठिकाणी दुबार पेरणी झालेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकताय की या अगोदर पाऊस पडल्याच्या नंतर पेरणी केली होती, परंतु ते बी जे होतं ते उगवून आलेलं नाही आणि त्यामुळं ते बी मोडून पुन्हा त्यावर पेरणी करावी लागलेली आहे. असं असताना शेतकऱ्यांचं कंबरडं जे आहे ते मोडलं गेलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहेत शेतकरी हे बी उगम क्षमता जी कमी असल्या कारणामुळं ही परिस्थिती उद्भवली असल्याचं देखील बोललं जात आहे. परंतु या ठिकाणी जे आहे जे शेतकरी आहेत ज्यांनी बी घेतलंय, जे बी घेऊन या ठिकाणी पेरणी केली, जवळपास 25-30 हजार रुपये या ठिकाणी या पेरणीसाठी त्यांचे वाया गेलेले आहेत आणि दुसऱ्यांदा पेरणी करायची असेल तर तेवढाच खर्च जो आहे तो त्यांना या ठिकाणी लागतो. आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगाल की किती बी जे आहे ते या तुम्ही पेरलं होतं आणि कोणतं बियाणं होतं, कुठून आणलं होतं? आम्ही ऋषिकेश कृषी केंद्रावरनं 3 बॅग 30-30 किलोच्या 612 जातीची सोयाबीन होती आणि ऋषिकेश कृषी केंद्र त्यांच्याच कंपनीचं ते बी होतं. जवळपास बी पेरल्यानंतर 9-10 दिवस झाले तरी ते बी कुठे उगलं, कुठे ते सडलेलं होतं. त्याच्यामुळं जवळपास ते दुबारच पेरणी करावी लागली आणि आज तुम्ही पाहताय की मी ती परत दुबार पेरणी काल केलेली आहे. आता कुठलं बी यात पेरलंय तुम्ही? आता मी एक सर्वसाधारण शेतकऱ्याकडून ते जे बी आणलेलं आहे, कारण बाहेरच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यावर्षी कंपनीचं जे बी आहे ते उगवून नाही राहिली, त्याची क्षमता नाहीये. त्यामुळं मी बाहेरच्या शेतकऱ्याकडून बी आणून काल ते पेरलेलं आहे. ज्या कंपन्या आहेत कंपन्याचं जे बी आहे त्याची उगम क्षमता निश्चितच कमी आहे असं शेतकऱ्यांचं देखील या ठिकाणी म्हणणं आहे. कारण त्यांच्या शेतात जे आहे ते बी या ठिकाणी उगवून आलेलं नाहीये. आणखीन शेतकरी आपल्यासोबत आहे. मला सांगाल भाऊ, किती शेती तुमच्याकडे आहे? तुम्ही किती बी आहे, किती आणलं होतं आणि आता दुबार पेरणीला किती बी लागलंय? एकंदरीत खर्च किती आलाय आता दोन्ही वेळा? आम्हाला म्हणजे पहिल्या वेळेस आम्हाला समजा प्रति समजा हेक्टरी समजा आम्हाला 25 ते 30 हजार रुपये खर्च खत, बियाणे, पेरणी यंत्र ते असे तिला 25 ते 30 हजार रुपये आम्हाला पहिला खर्च येऊन गेला. आणि आता तेवढाच पण दूर पेरण्यासाठी बियाण्यासाठी आता परत तेवढाच खर्च करावा लागणार. आणि आता सध्या तर हे म्हणजे कर्जमाफीचा जो विषय चालू आहे तो बी कर्जमाफी काही व्हायची त्याची जर अटी शर्ती आहे. आता आमच्या पुढे असं संकट उभं राहिलं की दुबार पेरणी कशी करायची, पैसा कुठून आणायचा. म्हणजे शेतकऱ्याचा माल ज्यावेळेस विकला तो सोयाबीन 4000 जाती. बियाणं घ्यायचं म्हणलं तर आता ते बियाणं 10,000 रुपये क्विंटलनं बियाणं मिळतंय. म्हणजे आता नेमकं करायचं काय, म्हणजे आता काही काही मार्गच नाही समजा शेतकऱ्याला कळाले की बा आता दुबार पेरणी कोणत्या मार्गाने करायची, कशी करायची. आता दुबार याला बियाणं आणायचं म्हणलं तर नगदी पैसे लागतात, बियाणं उधार मिळत नाही. आता खत मुताचा विषय, आता परत खत टाकावं लागणार. खताचे भाव पहिले मे महिन्यामध्ये ज्या बॅगी काही लोकांनी घेतल्या त्यावेळेस 1500 बॅग मिळाली. आता त्या बॅग 1800, 1900, 2100 पर्यंत त्या बॅगी चालल्या. आता इतका आडमाप खर्च, दुबार खर्च म्हणल्यावर म्हणजे आता शेतकऱ्याला म्हणजे नाईलाज झाला. आता काय पेरावं का नाही पेरावं, काय करावं आता समजा. कृषी विभागानं तसं आवाहन केलं होतं की जोपर्यंत जमिनीची पोत भरत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. परंतु बऱ्याचशा लोकांनी जे आहे पेरणीला सुरुवात केली होती आणि आता पावसानं दडी मारली. आता काय? साहेब ते म्हणजे आमचं तर पहिला रोजच्या बियाण्यावर आहे आणि पाणी थोडाफार काही समजा कमी जास्त समजा ते झाले असेल समजा. पण बियाणं एक म्हणजे आता निघूनच आलं. बाकीचे काही शेतामध्ये लोकांचे निघून आले, आमचा निघाल काही हरकत नव्हता ना. पहिला आता समजा बियाण्यावर रोष आहे आमचा. कारण शासनानं तसं आव्हान केलं की बा तुम्ही शेतीची पेरणी समजा उशिरा करा अजून नाही. पण आजूबाजू जर शेत निघले तर आमचं शेत नाही निघलं तर आम्ही मग आजूबाजूवाल्याचं शेत का निघलं, आमचं का नाही निघलं? म्हणजे त्यांच्या शेतात पाणी पडलं असं पोटभर, मग आमच्या शेतात पाणी नाही पडला का? या संदर्भात काही तुम्ही तक्रार कृषी अधिकारी कार्यालयात आम्ही केलाय? त्यांच्याकडे पण गेलो तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कंपनीशी संपर्क करा. आता कंपनी आपल्या संपर्कामध्ये आहे का? आता आपण कुठे पाहणार कंपनीला? शेतकरी का इतक्या कंपनीच्या संपर्कामध्ये असतं का?
निश्चितच उगम क्षमता जी आहे ती बियांची कमी आहे आणि त्यामुळे जे आहे ही जी शेतातली जी पेरणी आहे, पेरणी केल्याच्या नंतर जे बी आहे ते उगवून आलेलं नाही. असं असताना देखील सर मला सांगाल की जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचाही विषय होता. मेसेज येणार होते की राज्य सरकारनं म्हटलं होतं की आपण कर्जमाफी करणार, त्याचे मेसेज येणार आहेत. तसे काही मेसेज वगैरे काही आलेले आहेत का? आणि पावसानं आता दडी मारलेली आहे. दुबार पेरणी करूनही ही आता पेरलेली दुबार पेरणीचं पीक जे आहे ते आता पुढे येईल का? काय वाटतंय तुम्हाला? आता कर्जमाफी म्हटलं तर कर्जमाफीवरून आजपर्यंत कोणताही मेसेज आलेला नाही आणि त्यांनी ज्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत तर त्या तर काही पूर्तता होऊ शकत नाही. त्यामुळे असं की त्या कर्जमाफी ते होणे शक्यच नाही ते. आणि राहिलं पावसाचा विषय, पाऊस आता थांबलेला आहे, त्याच्यामुळे आता पेरलेलं हे उगवेल का नाही ते सांगता येत नाही आणि उगवलंय तर किती येईल तेही सांगता येत नाही. निश्चितच हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जवळपास दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. आपण या ठिकाणी माझ्या मागे देखील हे शेत जे आहे थोडंफार जे हिरवं दिसतंय यात देखील दुबार पेरणी झालेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की ही जी पेरणी दिसते आहे ही पण दुसऱ्यांदा पेरणी केलेली आहे. त्यामुळं हे जे शेतामध्ये जे आहे ती हिरवळ या ठिकाणी दिसते. सोयाबीन जे आहे तुरळक या ठिकाणी उगवून आलेली आहे आणि याच बाजूला हे जे पूर्णतः काळशार शेत दिसतंय, कुठंतरी ते उगवलेलं दिसतंय, यावर दुसऱ्यांदा पेरणी करण्यात आलेली आहे. आणि असं असताना देखील शेतकरी जे आहेत ते या आसमानी सुलतानी संकटातूनही आपली जी वाट आहे ती काढत आहेत आणि पेरणी जी आहे ती करत आहेत. आज ना उद्या पाऊस जो आहे तो येणार आहे आणि पाऊस आल्याच्या नंतर निश्चित ही पेरणी पूर्ण होईल. पेरणी झाल्याच्या नंतर जे पीक आहे ते पीक वर येईल आणि त्या एका दाण्याचे 1000 दाणे होतील या आशेपोटी शेतकरी जे आहेत या ठिकाणी आपल्या शेतीत राबत आहेत. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.